काल मी तुम्हाला ह्या वेळेला ही जागा दाखवलेली होती बघा. आज रविवार आहे आणि आज दिवसभर पूर्ण क्लीन करून आता या ठिकाणी आपण देवीचा घट बसवणार आहे. देवीचा घट बसवण्यासाठी हे डेकोरेशन केलेलं आहे. काल तुम्ही बघितलंच असेल, काल इथे काहीही नव्हतं, पूर्ण पसारा पडलेला होता. आज देखील आहे, परंतु ते आपण डेकोरेशन केलेलं आहे त्या गोष्टीचा पसारा आहे. फक्त तुम्ही बघू शकता डेकोरेशन केलेलं आहे छानपैकी. खूप काय केलेलं नाही आहे, परंतु असं जे आहे छोटंसं असं डेकोरेशन केलेलं आहे. देवीसाठी गड बसवण्यासाठी आपण देवी बसवत असतो त्यासाठी. आणि इकडे जे आहे घराला तोरण लावलेलं आहे. बाकीच्या सगळ्या लोकांना घरामध्ये तोरण आवडत नाही, परंतु मला हे तोरण आवडलेलं आहे. खूप छान आहे, तुम्ही बघू शकता, मस्त आहे. मार्केटला घेतलेलं आहे. हे तर झुंबर आहे, हे अगोदरच लावलेलं आहे. हे बघा, हे तोरण आहे. अजून बाहेरचं तोरण लावायचं बाकी आहे, ते पण लावणार आहे. आणि हे कवड्यांचं, हे बघा कवड्या असतात ना, कवड्यांचं लटकन आहे हे लटकन. हां, मला कवडी फार आवडते, त्याच्यामुळे मी कवडीचं लटकन घेतलेलं आहे. हे अगदी 50-50 रुपयाला भेटलेलं आहे मला कवडीचं लटकन. लटकन हे वेगळं आहे, हे तोरण वेगळं आहे आणि हे दोन्ही बाजूचं लटकन वेगळं आहे. छान आहे ना. मला आवडलेलं मी घेतलेलं. आणि त्याचबरोबर हे जे आहे हे पण लटकन आहे, हे पण लटकन आहे. हे असं लटकन घेतलेलं आहे बघ, छान आहे ना. हे लटकन आहे मस्त छान असं. हे पण लटकन मी मला असं वाटते तसं हे मागच पडलं आहे, 100 रुपये जोडी होतं हे. आणि हे जे आहे बघा, हे याला काय म्हणतात तर बघा, ह्या लटकनच होते, पण त्याचं मी ह्या अशा पद्धतीनं बनवलेलं आहे. असं कसं काय वाटते तुम्हाला, कसं काय छान आहे का मला सांगा. घरच्या घरी आपण डेकोरेशन केलेलं आहे. हे बघा, हे 2 लटकन आहे, हे पण छान आहे, मला खूप आवडलं. हे थोडंसं वेगळं आहे ना, मस्त वाटतं एकदम लटकून ठेवलेलं आहे. तर दरवर्षी नवीन नवीन काय काय बाजारामध्ये येत असतं आणि तेच छान आहे ना, एकदम सुंदर, एकदम सुरेख, खूप छान, खूप सुंदर. आणि हे आपण डेकोरेशन केलेलं आहे. इथं लाईट कमी केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा अंधार पाठीमागे दिसत असेल ना. लाईट जे आहे हे अशा प्रकारचे लाईट आहे, मल्टी लाईट म्हणतो ना, त्या पद्धतीचे मल्टी लाईट आहे. आणि हे आम्हाला आवडलेलं, छान आहे ना. आम्ही तसं बघूनच केलेलं आहे, तसं ते काय आपण काय मनाने नाही केलेलं, पिक्चरमध्ये बघून फोटोमध्ये बघूनच केलेलं आहे. बघून केलं तर थोडीशी आयडिया येते. आणि हे असं देवीचं डेकोरेशन झालेलं आहे. तुम्हाला सर्वांना देवीचं डेकोरेशन कसं वाटलं मला नक्की सांगा. तुम्ही घट बसवता का ते पण सांगा. हे असं मखर म्हणजे गणपती बाप्पाच्या ह्याच्या वेळेस असतं ना, तसं मखर बनवलेलं आहे. देवीसाठी मखर बनवलेलं आहे. हे वरती हँगिंग आहे, छान असे लाईटिंग आहे. साधं सिम्पल डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला मी पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल का आपण यासाठी जे आहे ते देवी बसवल्यानंतर पण सांगेन. हे बघा, एक कळशीवरती आपण देवी बसवतो, त्यासाठी कळशी आणलेली मी, नवीन कळशी आणलेली. तांब्याची कळशी होती माझ्याकडे, पण ती मी आता ह्या वर्षी वापरणार नाही. कारण सांगते की खूप काळी कुट्ट पडते, मला ती बिलकुल आवडत नाही. आणि ह्या अशी भांडी घेतली मी, सिल्वर कलरची भांडी दाखवते. कुंकुमार्चन करायला कुंकू घेतलेलं आहे. हा करंडा आहे, सिल्वरच आहे. ह्याच्यामध्ये हा असा पद्धतीचा आहे, हा असा आहे, ओपन झाल्यावर कुंकू आणि हळद असं ठेवायला. हा सिल्वर करायचा, देवीसाठी आणलेलं आहे मी हे सगळं. आणि यामध्ये काय आहे, यामध्ये एक हे ताटाबरोबरच आलेलं आहे, काढायला जरा अवघड. हे देवाचे भांडे. कुंकुमार्चन करण्यासाठी आपण कुंकू आणलेलं आहे. हे होतं 170 रुपये पाव किलो, 170 रुपयाचं पाव किलो लागलेलं आहे. आणि हे कुंकुमार्चन आपण करणार आहे नवरात्रामध्ये. आणि हे भांडे आणलेले, हा कलश तांब्या आहे,
आणि हे तांब्या पितळाचे भांडे माझ्याकडे आहे, परंतु 9 दिवसामध्ये हे भांडे इतके प्रचंड काळे पडून जातात का ते कुठेतरी शोभून दिसत नाही असं याच्यामध्ये. आपण एवढं डेकोरेशन वगैरे छान करतो तर तिथं छान असं दिसायला पाहिजे ना, तर ते तसं दिसत नाही. त्याच्यामुळे मी हे जे आहे हे भांडे ह्या वर्षी हे घ्यायचं मी थोडंसं म्हणजे मला असं वाटलं, प्रयत्न केलेला आहे थोडंसं. देवाचे ताटतांबे आहे आणि इथं मी ना एक तुम्हाला एक छान अशी मी हे घेतलेली आहे, काय आपली इतकी छान आहे ना ही, हळद कुंकू आणि याच्यामध्ये तुम्ही ठेवणार हे काय हळद कुंकू. ही हळद, यामध्ये हळद घालून ठेवू शकतो आपण. हळद कुंकू आणि अक्षता यासाठी आहे. आणि ही जेवढी दिसते ना तेवढी प्रचंड मोठी आहे, खूप छान आहे, खूप सुंदर आहे. आणि आता उद्या फक्त वाट बघते मी आता उद्याच्या दिवसाची. आज तर डेकोरेशन झालेलं आहे, अजून मला गोमूत्र आणलेलं नाही आहे, गोमूत्र घेऊन यायचं आहे. बघूया, दूधवाल्याला सांगितलं आहे, त्याने आणून दिलं तर चांगली गोष्ट आहे. आणि हा ही कळशी, ही कळशी जी आहे हिच्यावरती आपण देवी बसवणार आहे. देव बसवल्यानंतर, साडी घातल्यानंतर परत पुन्हा एकदा मी व्हिडिओ अपलोड करेल. आणि ही जी पिशवी याच्यामध्ये काय आणले बघूया. गजरे, हे बघा, देवीसाठी मी गजरे आणलेले, हे पण इथं ठेवून देऊया का. देवीसाठी गजरा आणलेला आहे. त्यानंतर हे फुलं आणलेले आहे पाण्यात टाकण्यासाठी. आणि ही देवीला मला असं वाटते एक नथ आहे आणि जोडवे आहे देवीसाठी. 7 शृंगार जो असतो ना त्या शृंगारामध्ये देवीला मी आणलेलं आहे. यामध्ये मला असं वाटते गजरे आहे, यामध्ये असे गजरे आणलेले देवीला.